श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 30 मार्च आणि वार आहे सोमवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे सोमप्रदोष. तर हा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जात असतो. तर या दिवशी सोमप्रदोष आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सोमप्रदोष म्हणजे नेमकं काय? तर बघा, जी त्रयोदशी तिथी असते आणि जी सोमवारच्या दिवशी येते तिला सोमप्रदोष असं म्हटलं जातं. प्रदोष हा सोमवारच्या दिवशी येतो म्हणून तो सोमप्रदोष. प्रदोष व्रत हे महिन्यातील दोन्ही पक्षामध्ये येत असतं. हा सोमप्रदोष अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हे व्रत उत्तम आरोग्यासाठी तसेच इच्छापूर्तीसाठी आणि आपले सर्व दोष दूर करण्यासाठी, दोषमुक्तीसाठी सुद्धा केलं जातं. आणि म्हणूनच बघा, बऱ्याच व्यक्ती हे व्रत करतात. या प्रदोष काळात भगवान शिवशंकरांची पूजा करून त्यांना बेलपत्र अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर हे व्रत आपण केलं तर आपले सर्व दोष नष्ट होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीही येत असते. आणि त्यामुळंच या व्रतासोबतच काही महत्त्वाच्या सेवा आणि उपायसुद्धा या दिवशी केले जात असतात. आणि म्हणूनच आज आपल्याला आपल्या घरामध्ये हा एक उपाय करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत एक वेळ उपाशी राहिलं तरी देखील चालेल, पण आपल्याला असा एक दिवा संध्याकाळी या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे, म्हणजेच लावायचा आहे. यामुळे तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तर तो शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, गुडघे टेकवेल. तुमचा शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन घराची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय किंवा सेवा आपण या सोमवारच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी करायची आहे. यामुळे आपले सर्व गुप्त शत्रू जे असतील तर ते दूर होतील. काही दोष बाधा असतील तर त्या नक्कीच दूर होतील. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा, हा दिवा आपण कुठे लावायचा आहे, दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं, याचीच संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे बघा, तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो उपाय आहे तर तो बघा, आपल्याला सूर्यास्ताच्या 1 तास आधी किंवा सूर्यास्तानंतरनं 1 तास अगोदर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, कारण की हा प्रदोष काळ मानला जात असतो. तर त्यासाठी बघा, हा जो उपाय आहे तर तो शिवपुराणामध्ये आपल्याला सांगितला गेला आहे. तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन बघा, त्याचा एक पंचमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. पंचमुखी दिवा बनवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 5 ज्या वाती आहेत कापसाच्या, तर त्या लांब वाती घालून घ्यायच्या आहेत. त्या दिव्यामध्ये तुमच्याकडे जर तूप असेल तर तूप घालायचं आहे किंवा अगदीच तूप नसेल तर मग तेल घातलं तरीही चालणार आहे. आता 5 वाती आणि हे तूप किंवा तेल आपल्याला दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हा दिवा आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचा आहे. त्यामध्ये बघा, त्या ताटामध्ये आपल्याला बेलपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ मिळालं तर, त्यासोबतच बघा भस्म, पांढऱ्या रंगाची खडी साखर, पांढरे तांदूळ, एक मुठभर आणि हा दिवा आणि एक स्वच्छ कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. पांढऱ्या रंगाच्या जी फुलं आहेत तर त्यांच्या थोड्याशा पाकळ्या देखील आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. चिमूटभर अखंड पांढरे जे तांदूळ आहेत तर ते देखील आपण या कलशामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर बघा, हा जो दिवा आहे तर
आपण घेऊन गेलेलो जो पंचमुखी दिवा असणार आहे, तर तो दिवा सर्वप्रथम आपल्याला तिथं प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. आता लक्ष देऊन ऐका, आपल्याला जे तांदूळ घ्यायचे आहेत तर ते अखंड घ्यायचे आहेत. देवपूजेमध्ये कोणतीही वस्तू आपण किंवा साहित्य जे वापरतो तर ते अखंडच असायला हवं. ते कुठेही तुटलेलं किंवा फुटलेलं असं असू नये. आपल्याला अखंडच तांदूळ जे आहेत तर ते लागणार आहेत. आपण कोणतीही पूजा करतो तर त्या पूजेचं आपल्याला अखंड फळ मिळावं, संपूर्ण फळ मिळावं, यासाठी आपल्याला अखंड तांदूळच घ्यायचे आहेत. आता आसन देऊन घेतल्यानंतर त्याच्यावरती हा प्रज्वलित दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर कलशातील जे पाणी आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता शिवलिंगावरती अर्पण करत असताना आपलं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीनंच आपल्याला उभं राहून शिवलिंगावरती हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर भस्म, बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखरेचा नैवेद्य हे जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या पण इच्छा असतील, अडचणी असतील, तुम्हाला शत्रूंपासून काही त्रास असेल तर तो दूर करण्यासाठी आपल्याला भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे. कारण की सोमवारच्या दिवशी सोमप्रदोष येतो, तर त्या प्रदोष काळामध्ये ही जी पूजा आहे आपण जर केली तर त्याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून आज संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे.